नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिव्यांगांनी लुटला सिद्धेश्वर यात्रेचा मनमुराद आनंद. देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना विनाशुल्क सोय. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दिव्यांगांनाही या यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. लातूर येथील जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ सुशीलादेवी देशमुख मुलींच्या मूकबधीर विद्यालयाच्या 148 विद्यार्थ्यांना विनाशुल्क यात्रा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यात्रेतील विविध खेळांचा आनंद घेतल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव देवस्थानचे प्रशासक व विश्वस्तासाठी समाधान देणारा ठरला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 2 मार्चपर्यंत हा महोत्सव सुरू होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम दररोज पार पडत आहेत. त्याचबरोबर यात्रा महोत्सवातील विविध खेळांचा आणि आकर्षक पाळण्यांचा आनंद घेण्यासाठी लातूर जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील अनेक भाविक व नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यात्रेचा आनंद लुटता यावा याकरिता देवस्थानने सर्व सोयी व सुविधा उपलब्ध केल्याच आहेत. मात्र दिव्यांगांनाही या यात्रा महोत्सवाचा आनंद लुटता यावा याकरिता देवस्थानचे प्रशासक व विश्वस्तांनी विशेष प्राधान्य दिले आहे. लातूर येथील जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ सुशीलादेवी देशमुख मुलींच्या मूकबधीर विद्यालयातील 148 विद्यार्थ्यांना यात्रा महोत्सवासह आनंद मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी विनाशुल्क सोय उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम या विद्यार्थ्यांना उपस्थित सिद्धेश्वराची महाआरती करण्यात आली. यानंतर देवस्थानच्या वतीने नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकासोबत या दिव्यांग विद्यार्थ्यांनी यात्रेचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. यात्रेतील विविध खेळ व आकर्षक पाळण्यासह बसत या विद्यार्थ्यांनी मनमुराद मौज मजाही केली. यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाची सोयही देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, अशोक भोसले, सुरेश गोजमुंडे, रमेश भिसे, विशाल जांभळे, ओम गोपे, महादेव खंडागळे, सिद्धेश्वर उगिरडे यांनी पुढाकार घेतला होता. रत्नापूर न्यूज, लातूर.